नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं नव्या एका व्हिडिओमध्ये. तर शेतकरी बांधवांनो, आपण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे की आपली 26 अंड्याची बॅच आहे, त्या बॅचमध्ये किती अंडे आपले त्या अंड्यामध्ये जीव तयार झालेला आहे ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पाठीमागच्या बॅचमध्ये आपल्या 30 अंड्यापैकी आपले 18 पिल्ले निघालेले आहेत आणि त्याच्यामधलं एक पिल्लू मरण पावलं, ते म्हणजे पाण्यात पडून मेलं. जे की आपण वाटीमध्ये पाणी ठेवलं होतं, आपल्याकडं पाण्याची व्यवस्था नव्हती, त्यामुळं आपण जे आहे ते आज 4 जे आहे ते त्यांना पाणी पिण्यासाठी आणि खाण्यासाठी जे छोट्या पिल्लांसाठी ते मागवलेलं आहे. तर ते तुम्ही पाहू शकता, तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. फीडर आणि वॉटरसाठी आपण दोन दोन मागवलेले आहेत, जेणेकरून त्यांचं फक्त मुंडकंच त्या पाण्यामध्ये आणि खाद्यामध्ये जाईल असं आपण थोडीशी त्यांची व्यवस्था केलेली आहे. तर या जाळीमध्ये आहे ते तुम्हाला आपण जी 18 पिल्ले निघाले होते ते त्याच्यामध्ये 17 पिल्ले आपण ठेवलेले आहेत. त्याच्यामध्ये त्या पिल्लांना आज 12वा दिवस चालू आहे. तर त्याच्यामध्ये खूप 17पैकी 17 जे पिल्ले आहेत ते खूप चांगले आहेत. आणि त्यामध्ये आज आपण जे की आपला मशीन आहे, इन्क्युबेटर आहे, त्याच्यामध्ये जी 26 अंडे म्हणजे दुसरी बॅच टाकलेली आहे, त्याच्यामध्ये किती जीव तयार झालेले आहेत आणि किती अनफर्टिलाइज आहेत ते मी तुम्हाला दाखवणार आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर हे आपलं इन्क्युबेटर आहे आणि याच्यामध्ये जे आपण ते 26 अंड्याची बॅच आहे ते ठेवलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता, हे जे 26 अंडे आहेत ते आपण ठेवलेले आहेत. खाली फॉगर आहे, ठीक आहे, आणि आपलं वरी कंट्रोलर आहे. अशा प्रकारे आपण अंड्याची जी व्यवस्था आहे ती केलेली आहे. तर पाहू शकता, आता आपलं जे ह्युमिनिटी आहे ते कमी झाली आहे, त्याच्यामुळं आपलं जे हे चालू झालेलं आहे, ठीक आहे. तर आपण एक एक अंडे घेऊन आता आपण हा जो बल्ब आहे तो बल्ब काढूया आणि बल्ब काढून एक एक अंडे आहेत ते आपण मोबाईलच्या टॉर्चवरती चेक करणार आहोत. चला तर मग थेट आपण बल्ब काढूया आणि चेक करायला सुरुवात करूया. पण अंड्याच्या ट्रेची जी पिन आहे ती आता काढलेली आहे, कारण की आपल्याला हा ट्रे आपण आता बाहेर घेणार आहोत, ठीक आहे. तर आपण हा असा ट्रे ओढला का हा पूर्णपणे ट्रे बाहेर येतो, ठीक आहे. अशा प्रकारे जो ट्रे आहे तो आपला पूर्णपणे बाहेर, हे अशा प्रकारे आहे. तो पूर्ण ट्रे आपण बाहेर काढलेला आहे. इथे टॉर्च आहे, आपण हे डोअर लावून टाकू, जेणेकरून काय होईल की मधलं टेम्परेचर मेंटेन राहील, ठीक आहे. आपण हे डोअर लावलेलं आहे, जेणेकरून जे टेम्परेचर आहे मेंटेन राहील. हे जे अंडे आहेत आपण चेक करायला सुरुवात करूया. हे पाहू शकता, हे आपलं पहिलं अंडे आहे, याच्यामध्ये जीव तयार झालेला आहे. हे दुसरं आहे, याच्यात पण आपला जीव तयार झालेला आहे. हे तिसरं आहे, याच्यामध्ये आय थिंक नसावं. तिसरं आहे, याच्यात पण जीव तयार झालेला तुम्ही पाहू शकता, हालत आहे मध्ये. मित्रांनो, या 26 अंड्यापैकी जी 2 अंडे आहेत ते एक अनफर्टिलाइज आहे, म्हणजे त्याच्यामध्ये कुठला जीव तयार झालेला नाही. आणि याच्यामध्ये जीव तयार झाला नाही, एक डाग दिसतोय काळा, पण तो जीव नाही आहे मला असं वाटतं. तर आपले 24 अंडे आहेत ते त्याच्यामध्ये जीव तयार झालेला आहे. चला तर मग जो आपला ट्रे आहे तो आपण आतमध्ये टाकूया. तर आपण ट्रे आहे ते आतमध्ये टाकलेला आहे.
जे 2 अंडे आहेत खराब, जे की एक फर्टिलाइज नाही आहे आणि एक थोडंसं खराब झाल्यासारखं वाटतंय, ते आपण बाजूला काढलेलं आहे. आणि पलीकडं आहे ते आपले 24 अंडे आपण व्यवस्थित लावलेले आहे. ठीक आहे. आणि खाली आहे तर आपलं फॉगर चालू झालेलं आहे. आणि जे टेम्परेचर आहे ते आपलं 36.7 ते 55 टेम्परेचर, जे की ह्युमिडिटी आहे, ह्युमिडिटी आपण 55 ते 60 सेट केलेली आहे. आणि हा 93 टायमर आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आहे ते आपलं आज आपण कॅन्डलिंग पूर्ण केलेली आहे. मित्रांनो, आपला जो दुसरा बॅचचा जो जे काम आहे ते आपलं थोडंसं ठीक आहे, म्हणायला हरकत नाही. 24 अंड्यापैकी 26 अंड्यापैकी 24 अंडे आपले सध्या फर्टिलाइज आहेत आणि त्याच्यामध्ये जीव तयार झालेला आहे. बघूया आपण आता 14व्या दिवशी काय किती अंड्यामध्ये जिवंत आहे ते सुद्धा कळणार आहे. आणि लास्ट पुन्हा 18व्या दिवशी. ठीक आहे. आपण 2 वेळेस अजून कॅन्डलिंग करणार आहोत. फक्त आता विषय आहे लाईटीचा. लाईटीने साथ दिली तर आपलं 100% जे 24 पिल्ले आहेत त्या 24 पिल्ल्यामध्ये 24 पिल्ले निघतील अशी मला गॅरंटी आहे. ठीक आहे. तर आपल्याकडं छोटासा जो पलीकडं ट्रे आहे, जे जाळी आहे, त्याच्यामध्ये आपण हे 17 पिल्ले जे आहेत ते आपण 17 पिल्ले त्या जाळीमध्ये टाकतो. आणि याच्यामधले जे आपण काय पिल्ले निघतील त्या जाळीमध्ये शिफ्ट करू आणि त्या जाळीतले पिल्ले आहेत ते आपण बाहेर ओपन ह्याच्यामध्ये शिफ्ट करणार. ठीक आहे. तर शेतकरी बांधवांनो, हा छोटासा आपलं बिझनेस आहे, म्हणायला हरकत नाही, छोटासा व्यवसाय आहे. ते तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.